आता सकाळचे ना 8:30 वाजलेत बघा. आणि आज पुत्रदा एकादशी आणि श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आज ना देवपूजा वगैरे आवरलं. तर आज सगळ्यांची एकादशी. तर गेल्या वेळेस बघा अक्षरेसुद्धा आपलं सोमवार धरला होता. ह्यावेळेससुद्धा तिने सोमवार धरलेला आहे. तर माऊलीची काय तब्येत बरोबर नाही, माऊली अजून झोपलेलंच आहे, उठलं नाही. तर देवपूजा वगैरे आवरली आणि आज सोमवार असल्यामुळे ना माऊलीचे पप्पा 7:15 गेलेले आहेत. तर सकाळी सकाळी इतकी माझी कामाची धांदर उडली ना. तर पाणी वगैरे भरायचं आज माझ्याकडंच होतं. पाणी भरलं, परत शेळ्यांना खायला वगैरे ठेवायचं. आणि असं आज मस्त वातावरण झाले. सकाळ सकाळी एवढं छान वाटते बघा. ऊन वगैरे पडलेले. तर आज म्हणलं पटकन शेवाय बनवून घेऊया. तर कपडे धुवायचे बाकी आहेत. अगोदर म्हणलं कपडे धुवून घेऊया पटकन आणि लगेच शेवाय बनवायला घेऊया. तर आज फक्त स्वयंपाकाला सुट्टी बघा. आज फक्त चहा बनवला होता सकाळी सकाळी. ते पण माझ्यासाठी कोरा. तर अक्षू चहा पेत नाही आणि माऊली काय उठलेला होता आणि माऊलीचे पप्पा लवकर गेले होते, त्यांच्यासाठी काही चहा बनवला नव्हता सकाळी. तर आज 7:15 गेले होते. माझं काही आवरलं नव्हतं अजून. तर सकाळी सकाळी इतकं हे झाले ना आज. त्याच्यामध्ये ना आज माझी थोडीशी तब्येत पण बिघडली. सकाळ सकाळी इतकं त्रास व्हायला लागला ना, जास्त बोलू पण वाटायला असं झाले. चला आता आज सकाळची शाळा आहे बघा. तर 11:30पर्यंत शाळा आहे. तर आमच्या इकडे ना 2-3 सोमवारी सकाळपर्यंत, म्हणजे की दुपारपर्यंत शाळा असते. 11-11:30पर्यंत. माऊली अजून झोपलेलाच आहे. माऊली काय उठल्यानंतर काल दवाखान्यात नेलं होतं बघा रात्री. तर तुम्हाला सांगते, तर अजून इतका त्रास होत होता 12:30 1 वाजेपर्यंत. अजून झोपलेलं. तर 12:30 रात्रीच्या 12:30-1 वाजताना इतकं त्रास करतो, म्हणजे इतकं रडायचा, हे करायचा आणि ताप. आणि दोघंच बघा, माऊली आणि माऊलीचे पप्पा उठून बसले होते. तर माऊलीच्या पप्पाने त्याला रात्री गोळ्या वगैरे चारल्या, पण काय तेव्हापासून ना अजून काही उठलाच नाही. कधीपासून म्हणते आंघोळ वगैरे काहीसुद्धा केलं नाही. तर आजारी असलं तर काही सुधरत नाही. आणि जेवण 2 दिवस झाले तर अजिबात जेवण केलं नाही, अंघोळ नाही, काय नाही. नुसतं बघा बेड काय सोडणं झाले, नुसतं बेडला धरूनच बसते असं झालेलं आहे. तर रात्री पण जेवण केलं नाही, सकाळी नाही आणि आता काय उठला नाही. आता माहीत का कधी उठते काय नाही. तर चला पटकन कपडे धुवून शेवाय बनवायला घ्यायच्यात. तर आज सकाळी सकाळी बघा 7:30ला त्या ताईंचा मला फोन आला होता, आज तरी बनवा शेवाया. आणि काल काय बनवणं झालं नाही आणि आज बनवा. तर आज सकाळ सकाळी खूप छान असं वातावरण झालं आहे. ऊन पडलेलं आहे आज, मस्त असं ऊन पडलेलं आहे सकाळचं वातावरण. तर रात्री एक दळण आलेलं बघा, ते काय दळणं झालं नाही मला, उशीर आलेलं त्याच्यामुळं. आता पटकन शेवाय बनवायला घेऊया. असं ऊन पडलेलं आहे. हा कसं झालंय माहिती आहे का, सोमवारचा आणि मंगळवारचा असा दोन्ही व्हिडिओ एकत्र असणार आहेत. आता हे जे व्हिडिओ आहे बघा सोमवारचा, सगळी कामं वगैरे आवरली आणि आज एकादशी पण आहे आणि सोमवार पण, श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर सगळी कामं वगैरे आवरली आणि लगेच बघा दुपारी ना 12-12:30 नंतर ना असं शेवाय बनवायला घेतल्या. आज ना थोडंसं पावसाचं वगैरे वातावरण होतं. आता पाऊस तर काही नाहीच, पाऊस पण यायला पाहिजे पण पाऊस काही नाही. तर असं आभाळ गच्च भरलं होतं. मी शेवाई करायला लागली की आभाळ गच्च भरलं, परत थोडंसं ऊन पडलं. आणि आज सोमवार असल्यामुळं का नाही, आज संध्याकाळी येताना का नाही माऊलीच्या पप्पाने असं मस्त सगळी ताजी ताजी नाशी मंडई आणली होती. काकडी, परत मुळा, परत कारली, भोपळा, असं जे काही बघा. आणि आता जास्तीत जास्त ना आज त्यांना मी पालेभाज्या आणायला लावलेले. तर मेथी नाही, पालक, शेपू, असं बघा मस्त पालेभाज्या आणल्या होत्या अगदी ताज्या ताज्या. कोथिंबीर आणि लसूण मला प्रत्येक भाजीला ना जास्तच लागतो. तर हे बघा, तर एवढी ताजी ताजी शेपू होती का नाही, खूप छान होती. आज सकाळी सकाळी का नाही बाहेर आलते बघा उठून, त्यावेळेस असे चिंगीची पिल्लं का नाही, तर चिंगी मागं पळत होती. आता एवढ्यावर बघा पुतळ्यावरती का नाही, एवढ्या उंचावर तिची पिल्लं घेऊन खेळत होते. एवढ्याशा डांबावर ना तिची पिल्लं तिच्या मागं पळत होती. तर मला खूप छान वाटत होतं. आता माऊली बघा एक 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 ना छोटी छोटी खडं नाही तर इकडे फेकत होतं पत्र्यावरती. तर ती लगेच इकडं तिकडं वळून बघत होते. आणि आता सकाळचे ना 6 वाजले होते आणि असं दिवस उगवलं होता. आता पूर्णपणे दिवस उगवला नव्हता बरं का, तसं थोडंसं अंधकच होता.
हे बघा असं सकाळचं आपलं छान वातावरण होतं. आज सकाळी सकाळी ना थोडंसं अगदी लवकर न शूट घेतला होता मी. त्याच्यानंतर का नाही आता हे आज मला मस्त भरलं वांगं बनवायचं होतं आणि आज बारस आहे. तर आता 2 दिवसाचा व्हिडिओ मिक्स, आता सोमवारचा आणि मंगळवारचा असं 2 दिवसाचा व्हिडिओ मिक्स असणार आहे. त्याच्यानंतर ना देवपूजा वगैरे केली. तर देवपूजा बघा आता माझ्याकडनं हे चुकून का नाही असं उलटा कॅमेरा झाला होता, एवढं काही लक्ष दिलं नाही. असं पण उलटा कॅमेरा केला की मोबाईल उलटा केला की व्हिडिओ व्यवस्थित दिसून जाईल. देवपूजा वगैरे केली तर सकाळ सकाळी एवढं छान वाटत होतं. आणि मस्त जास्वंदीची फुलं आणि सदाफुलीची फुलंसुद्धा भेटली होते. आणि काल बघा सोमवार होता, श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि शिवमूठ होती तीळ. तर कालचा थोडासा व्हिडिओ राहिला होता, ते सुद्धा मी मिक्स केलेला आहे. आणि आत्यांनी मी असं महादेवाची मम्मी झाला का ना स्वयंपाक? झाला की स्वयंपाक शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज ना बारस सोडायची बघा, कालची एकादश होती. तर इकडं असं चपात्या बनवलेल्या आहे आणि अजून माझ्या ज्वारीच्या भाकरी पण बनवायचं चालू आहे. तर मस्त अशी शेपू बनवलेली अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी. तर माऊलीची काही तब्येत बरी नाही, कालपासून ना माऊली आजारी आहे. तर इकडे परत घेवड्याची शेप आणि मस्त आपलं सरभरीत असं वांग बनवलेले, फोडीचं वांग. तर आता भाकरी बनवायचं चालत. आणि आज समजा आमच्याकडनं सगळ्या सगळ्याचं रिमझिम पाऊस येतोय, आभाळ गच्च भरलेलं आहे. त्यामुळे पटकन भाकरी बनवून अगोदर व्हिडिओ काढण्यापेक्षा म्हणलं पटकन स्वयंपाक बनवून घेऊया. तर आज काय व्हिडिओ शूट केला नव्हता ह्याचा काय रेसिपीचा. तर आपला साधं सिंपल ना स्वयंपाक बनवायचं चालू आहे. आता सकाळचे ना 9:30 पावणे 10 वाजत आले. इतकं ना हे झालेलं आहे, उशीर झाला आहे. आणि माऊलीची काय तब्येत बरी नसल्यामुळे माऊली 2 दिवस झाले ना शाळेत काय गेलं नाही. तर आज जाणार आहे का? नाही, आज पण नाही जाणार, कारण ती जेवणच करत नाही. तर त्याला चक्कर येते, चक्कर परत ताप येतोय. रात्री पण रात्रभर ताप आला होता. तर पसाऱ्याकडे काय कोणी जाऊ नका बरं का. तर भरपूर असा पसारा झालेला आहे. आणि माझ्या अवताराकडे पण सुद्धा कोणी जाऊ नका, कारण माझं हे अवतारणा तर एक असंच असते. तर आपलं साधं सिंपल, कारण आपलं आवरत सोर तो तेवढ्या वेळेत ना आपलं स्वयंपाक वगैरे होतं. त्याच्यामुळे ना माझं असंच असतंय दररोजचं. आणि आता किचन कट्टा आहे, काय माहीत कधी बनवून होतोय. जोपर्यंत किचन कट्टा होत नाही ना तोपर्यंत हे मला जर असं वाटते आणि असंच पसारा होणार आहे. कारण किचनमध्ये बघा बराच पसारा होत असतोय आणि भरपूर पसारा बसतो. आणि बघा एवढं की डबं वगैरे भरपूर असं बसतंय मस्त.